तर मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी असे ज्यांचं मेरिटमध्ये नाव आलंय, त्यांचं सिलेक्शन झालंय, पण त्यांना तरी सुद्धा घरी राहावं लागलंय. तर मित्रांनो, याला कारणीभूत आहे डॉक्युमेंट व्हॅलिड नसणे किंवा डॉक्युमेंट मध्ये चूक असणे. तर मित्रांनो, सर्वात आधी डॉक्युमेंट काय लागतात ते आपण बघूया. तर 10वी-12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर ज्या ज्या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेणार असाल त्या आरक्षणाचं प्रमाणपत्र म्हणजे होमगार्ड असो, माजी सैनिक असो, खेळाडू असो. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं कास्ट सर्टिफिकेट. तर हे सर्व डॉक्युमेंट तुमचे पोलीस भरतीची लास्ट डेट, फॉर्म भरण्याची लास्ट डेट संपण्याच्या आधीचे पाहिजेत, तरच ते व्हॅलिड धरले जातात. दुसरी गोष्ट, यांच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते गॅजेट करून घ्या मित्रांनो. तिसरी गोष्ट मित्रांनो, सर्व डॉक्युमेंटवर स्पेलिंग मिस्टेक चालते, पण कास्ट सर्टिफिकेटवर चालत नाही. ते तुम्हाला नवीनच काढावं लागेल. हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा आणि एकदा शांततेने बसून तुमचे डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत की नाही, त्याच्यात चूक आहे किंवा कसे हे चेक करून घ्या मित्रांनो. नाहीतर सिलेक्शन होऊन सुद्धा घरी राहावं लागेल. जय हिंद.